मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलवर। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणावर आधारित नाम असा एक टॉपिक आहे ज्यावर तुमच्या परीक्षेमध्ये प्रश्न येतात। तर त्या संबंधित अगदी सोप्या भाषेत मी समजून सांगणार आहे नामाचे प्रकार आणि कशा प्रकारे नामावर प्रश्न आला तर आपल्याला कशा प्रकारे सोडवायचा आहे ते सुद्धा। तर हा एक थोडं बेसिक थेरॉटिकल घेऊन घेऊ आणि त्यानंतर लगेच MCQ यावर येणारे MCQ परीक्षेत कशा प्रकारचे प्रश्न येईल ते सुद्धा घेणार आहोत। ठीक आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। चला स्टार्ट करूया। तर बघा, नामाचे प्रकार, टाइप ऑफ नाम। आता बघा, नामाचे एकूण प्रकार किती आहे? 3 प्रकार आहे। नामाचे प्रकार 3 प्रकार आहे। तुमच्या समोरच आहे बघा, सामान्य नाम आहे, विशेष नाम आहे आणि भाववाचक नाम आहे। नामाचे एकूण प्रकार किती? 3। असा सुद्धा परीक्षेत प्रश्न आलेला आहे। याच्या आधी नामाचे एकूण प्रकार किती असा सुद्धा प्रश्न तुमच्या परीक्षेत आलेले आहे। स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा सोपा टॉपिक आहे, त्यांना माहिती आहे, परंतु भरपूर विद्यार्थ्यांनी मराठी ग्रामर हा सब्जेक्ट कधी पाहिलाच नाही आहे। त्यांच्यासाठी हे व्यवस्थित समजून सांगतोय। ठीक आहे, तर लक्ष द्या। तर बघा, नामाचे एकूण प्रकार किती? तर नामाचे एकूण प्रकार 3 आहे। सामान्य नाम, त्यानंतर विशेष नाम, त्यानंतर भाववाचक नाम। ओके, एवढं कन्फर्म करा। त्यानंतर बघा, तर सामान्य नामाची जी व्याख्या आहे ते बघा, एकाच जातीच्या समान वैशिष्ट्यामुळे दिलेल्या नामांना, एकाच जातींच्या समान वैशिष्ट्यामुळे दिलेल्या नामांना सामान्य नाम असे म्हणतात। ठीक आहे, म्हणजेच कसं, उदाहरणातून समजून घेऊ आपण ते। तर बघा, देश हे सामान्य नाम आहे। भाषा सामान्य नाम आहे। मुलगा सामान्य नाम आहे। आता मुलगा, जर एखाद्या मुलाचं नाव जर घेतलं, जसं सचिन म्हटलं, सचिन जर म्हटलं आपण, तर सामान्य नाम आहे का? नाही, पण मुलगा हा सामान्य नाम आहे। मराठी हे सामान्य नाम आहे। शहराचं जर एखाद्या विशिष्ट, जसं नागपूर म्हटलं तर ते सामान्य नाम राहणार नाही, पण शहर म्हटलं तर सामान्य नाम राहील। जसं पुणे म्हटलं, पुणे शहर म्हटलं तर सामान्य नाम नाही, शहर हे सामान्य नाम झालं, पण पुणा शहर असं म्हटलं तो विशेष नाम झालं। प्राणी एक सामान्य नाम आहे, पण प्राण्यामध्ये जर हत्ती म्हटलं किंवा वाघ म्हटलं तर ते सामान्य नाम राहणार नाही। ठीक आहे, त्यानंतर शाळा सामान्य नाम आहे, नदी सामान्य नाम आहे, धर्म सामान्य नाम आहे, फूल सामान्य नाम आहे। ठीक आहे, आता तुम्हाला सामान्य नाम कुठले असते एवढं समजलं, म्हणजे एकाच जातीच्या समान वैशिष्ट्यामुळे, म्हणजे एकाच जातीचा समान वैशिष्ट्यामुळे दिलेल्या नामांना सामान्य नाम असे म्हटले जातात। ठीक आहे, पुढचं बघा, आता विशेष नाम कशा प्रकारे ओळखायचं? तर विशेष नाम बघा, विशेष नाम जर सांगायचं झालं तर विशिष्ट प्राणी, शहर, देश, व्यक्ती, ठिकाण, पर्वत, पक्षी, नदी किंवा वस्तू यावरून एखादे विशिष्ट नाव घेतले असल्यास त्याला विशेष नाव असे म्हणतात। जसं आता नागपूर म्हटलं आपण, नागपूर काय आहे? विशेष नाम आहे। नागपूर काय? विशेष नाम आहे। त्यानंतर पुणे विशेष नाम आहे, मुंबई विशेष नाम आहे। एखाद्या मुलगा जर म्हटलं तर तो काय? सामान्य नाम आहे, परंतु जर सचिन नाव ठेवलं त्या व्यक्तीचं तर तो काय? विशेष नाम झालं। एखाद्याचं राहुल ठेवलं, त्याचं नाव विशेष नाव झालं। ठीक आहे, तसेच प्रकारे पक्षीमध्ये पोपट हा एक वेगळा पक्षी झाला। ठीक आहे, त्याच्यानंतर पक्ष्यांमध्ये कोकिळा एक वेगळा पक्षी झाला। अशा प्रकारे, त्याचप्रकारे नद्या हे सामान्य नाव झालं, परंतु जर नदीला नाव दिलं गेलं, जसं गंगा नदी, तर ते कसं? विशेष नाम झालं। त्याच्यानंतर आहे गंगा नदी आहे, त्याच्यानंतर कावेरी नदी आहे, कृष्णा नदी आहे, तर एक विशेष नाव झालं। ठीक आहे, जसं पर्वताला एक विशिष्ट नाव दिलं तर तो विशेष नाव होऊन जाईल। ठीक आहे, तर त्यामुळे विशेष नाव हे वेगळं असतं। आता याचे उदाहरण बघू। विशेष नावाचे उदाहरण बघा, जसं गाढव हा एक प्राणी आहे। प्राणी हे काय झालं? सामान्य नाम झालं, परंतु गाढव हे काय झालं? एक विशेष नाम झालं। रामदास हा एक व्यक्ती आहे। ठीक आहे, तर व्यक्ती काय झाला? तो सामान्य नाम झाला, पण रामदास जो आहे ते विशेष नाव झालं। नागपूर काय? एक सिटी आहे, शहर आहे। शहर हे काय झालं? सामान्य नाम झालं, पण नागपूर त्या सिटीला एक नाव दिलं आहे, ओळख दिलेली आहे, विशेषता झालेली आहे, तर ते नागपूर एक विशेष नाम आहे। जपान एक देश आहे। देश काय झाला? देश काय होईल? देश होईल सामान्य नाम, परंतु जपान जर म्हटलं त्याला तर विशेष नाव होईल। गंगा ही नदी आहे। नदी सामान्य नाम आहे, परंतु तिला एक नाव दिलं तर ते विशेष नाव झालं। ठीक आहे, तर अशाच प्रकारे सामान्य नाम आणि विशेष नामामध्ये फरक असतो मित्रांनो। ठीक आहे,
त्यानंतरचं पुढचं बघा भाववाचक नाम. तिसरा आहे नामाचा तिसरा प्रकार आहे भाववाचक नाम. त्याला धर्मवाचक सुद्धा नाव असं म्हटलं जातं. आता भाववाचक नाम म्हणजेच काय, प्राण्यांच्या किंवा वस्तूंच्या नावात धर्माच्या, गुणांचा किंवा भावनांचा साक्षात्कार होत असेल तर त्याला भाववाचक धर्मवाचक नाम असं म्हणतात. काय म्हटलं आहे, आणखी एकदा वाचतो बघा, लक्ष द्या. प्राण्यांच्या किंवा वस्तूंच्या नावात धर्माच्या, गुणांचा किंवा भावांचा साक्षात्कार होत असेल तर त्याला भाववाचक धर्मवाचक नाम असं म्हणतात. ठीक आहे, समजलं. आता बघा उदाहरणातून समजून घेऊ आपण ते. गुलामगिरी. गुलामगिरी हा एक काय भाववाचक नाव आहे. का बरं, तर गुलामगिरीला आपण हात लावू शकतो का, नाही. त्यामध्ये काहीतरी एक भावाचा साक्षात्कार निर्माण होते. त्यामध्ये एक काहीतरी एक विशिष्ट साक्षात्कार निर्माण होतो, त्यामुळे गुलामगिरी हा भाववाचक नाम आहे. धैर्य. धैर्य आपण कधी पाहिलं आहे का, नाही. धैर्याला आपण कधीच असं हात लावू शकत नाही किंवा महसूस करू शकतो का, नाही. फक्त एक भावनांचा साक्षात्कार आहे तो, त्यामुळे धैर्यसुद्धा एक भाववाचक नाम आहे. हास्य, गोडी, आनंद, ठीक आहे, चांगुलपणा, कीर्ती इत्यादी हे सर्व भाववाचक नाव आहे मित्रांनो. ठीक आहे, चला पुढचं बघूया. तुम्हाला आता तीनही नावाचे वेगवेगळे प्रकार समजले आहे. तीन प्रकार आहे नामाचे. एकूण प्रकार किती, 3. सामान्य नाम, त्यानंतर आहे विशेष नाम, त्यानंतर आहे भाववाचक नाम. तुम्हाला उदाहरण समजलं पाहिजे. विशेष नाव म्हटलं गेलं तर तुम्हाला त्याचं उदाहरण समजलं पाहिजे आणि भाववाचकचं सुद्धा तुम्हाला पटकन ओळखता आलं पाहिजे. आता बघा, आता मी तुम्हाला तीनही सांगितले आणि त्याचे आता काही प्रश्न बघू, ते समजून घेऊ. ठीक आहे, चला स्टार्ट करू. पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी समूहवाचक नाम ओळखा. काय म्हटलं आहे, पुढीलपैकी समूहवाचक म्हटलं आहे त्यांनी. समूह, तर राम हे समूहवाचक नाव आहे का, नाही. श्याम, नाही. कळप. कळप हे समूहवाचक आहे. ते म्हणतात ना, बकऱ्यांचा कळप किंवा हरणांचा कळप दिसला होता. ठीक आहे, तर हा एक समूहवाचक नाव आहे. ठीक आहे, हिमालय एक समूहवाचक नाव नाही. तर याचं राईट आन्सर राहील, पुढीलपैकी समूहवाचक म्हटलं आहे तर याचं राईट आन्सर राहील ऑप्शन नंबर 3 कळप. ओके, पुढचा प्रश्न बघूया. आता बघा, पुढीलपैकी पदार्थवाचक नाम ओळखा. पुढीलपैकी पदार्थवाचक नाम ओळखा असं म्हटलेलं आहे. तर पदार्थवाचक नावामध्ये बघा, हरी पदार्थवाचक नाव आहे का, नाही. साखर पदार्थवाचक नाव आहे. तूप हे सुद्धा पदार्थवाचक नाव आहे. तर याचं योग्य आन्सर राहील ऑप्शन नंबर 4, पर्याय 2 आणि 3 बरोबर. ठीक आहे, चला पुढचं बघूया. चला पुढचं बघा, आमच्या तुमच्यावर खूप विश्वास आहे. आमच्या तुमच्यावर खूप विश्वास आहे असा प्रश्न आहे. अधोरेखित शब्दाचा नामाचा प्रकार ओळखा. नामाचा प्रकार ओळखायचा आहे आपल्याला. तर बघा, नामाचा प्रकार कुठला आहे हा, यामध्ये अंडरलाईन कुठल्या शब्दाला आहे, तर विश्वास. विश्वास या शब्दाला अंडरलाईन केलेला आहे. आमचा तुमच्यावर खूप विश्वास आहे. तर कुठल्या नामाचा प्रकार आहे, सामान्य नाम आहे का, नाही. सामान्य नाम नाही. विशेष नाव आहे का, विशेष नाव नाही आहे. ठीक आहे, विशेष नाव एखाद्या व्यक्तीला विशेष नाव दिलेलं असेल किंवा एखाद्या शहराला विशेष नाव दिले असेल तर ते नाव असतं, एखाद्या पर्वताला किंवा एका नदीला. आता भाववाचक नाव आहे का, तर बरोबर भाववाचकच नाव आहे, विश्वास. आमचा तुमच्यावर खूप विश्वास आहे. एक भावना आहे, एक प्रकारची त्यामध्ये एक भाव आहे, त्यामुळे हा भाववाचक नाव आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. आता हा प्रश्न बघा, तुमचे वडील साक्षात रावणच. तुमचे वडील साक्षात रावणच असं म्हटलं आहे. त्यामध्ये रावणच आहे. अधोरेखित शब्दाचा नामाचा प्रकार ओळखा म्हटलं गेलं. काय म्हटलं आहे, तुमचे वडील साक्षात रावणच असं म्हटलं गेलेलं आहे. तर याचं बघा, सामान्य जर प्रश्न आला तर तुम्ही कन्फ्यूज होऊन याचं ज्याच्या खूप अभ्यास आहे, मराठी व्याकरणाचा खूप अभ्यास जरी असला तरी तो व्यक्तीसुद्धा या प्रश्नाचं उत्तर चुकवू शकतो. बघा, तुमचे वडील साक्षात रावणच. रावणच हे उपाधी दिलेली आहे, एक वेगळं नाव दिलेलं आहे. त्या व्यक्तीच्या वडिलांचं नाव रावण आहे का, नाही, पण त्याला एक उपाधी दिली आहे त्याच्या स्वभावावरून त्याला रावण ही उपाधी दिलेली आहे. ठीक आहे, त्यामुळेच याचं योग्य आन्सर राहील सामान्य नाम. सामान्य नाम हे याचं योग्य आन्सर राहील मित्रांनो. ठीक आहे, कारण त्या व्यक्तीला एक त्याची उपाधी दिलेली आहे. त्याचं नाव रावण आहे का, नाही, परंतु तो रावणासारखा वागतो म्हणून त्याला रावणच असं सामान्य नाम इथे योग्य राहील मित्रांनो. ठीक आहे, विशेष नाम राहणार नाही, हे चूक राहील. सामान्य नाम बरोबर राहील, विशेष नाम चूक राहील.
भाववाचक नाव चूक राहील आणि वरीलपैकी नाही हे सुद्धा चूक. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. आता या नामाचे किती प्रकार आहे? मराठीत नामाचे एकूण प्रकार किती? तुम्ही सुरुवातीलाच मी शिकवलं तुम्हाला. मराठीत नामाचे एकूण प्रकार किती? 3. मराठीत नामाचे एकूण प्रकार किती आहे? 3 मराठीत नामाचे एकूण प्रकार आहे. कुठले कुठले आहे? तर सामान्य नाम, सामान्य, विशेष आणि भाववाचक. सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम हे मराठीत 3 नामाचे प्रकार पडतात. पुढचा प्रश्न बघा. नामाला असेही म्हणतात. नामाला असेही म्हणतात. तर नामाला काय म्हणतात? विशेष्य सुद्धा नामाला म्हणतात. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. सृष्टीतील कोणत्याही वस्तूला जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला म्हणतात काय म्हटलं जातं? त्याला नाम म्हणतात. सृष्टीतील कोणत्याही वस्तूला जे सर्वसामान्य नाव दिले जातं त्याला नाम म्हणतात मित्रांनो. ठीक आहे. काय म्हटलंय? वकिली हा शब्द कोणत्या नामाचा प्रकार आहे? वकिली हा शब्द कोणत्या नामाचा प्रकार आहे असं म्हटलं गेलेलं आहे. तर याचं योग्य आन्सर राहील भाववाचक नाम. हा आहे भाववाचक नाम. ठीक आहे. वकिली म्हटलं आहे, वकिली. तर इथं वकील म्हटलं असतं तर हा भाववाचक नाम नसता. ठीक आहे. वकील म्हटलं असतं तर हा सामान्य नाम असता. ठीक आहे. परंतु इथं वकिली इथं ल ला एक वेलांटी लागली आहे त्यामुळे हा भाववाचक नाम झाला आहे मित्रांनो. ठीक आहे. पुढचं बघा. आता हा प्रश्न बघा. नामाच्या प्रकारातील रिकामी जागा या नामाचे अनेक वचन होते. कुठल्या नामाचे अनेक वचन होते? तर बघा सामान्य नामाचे अनेक वचन होते. पण विशेष नामाचे अनेक वचन होतं का? नाही. भाववाचक नामाचं अनेक वचन होते का? नाही. बघा सामान्य नामाचे अनेक वचन कशा प्रकारे होतं? तर जसं असं म्हटलं शहर म्हटलं तर शहरे, खूप सारे शहर, खूप शहरे. ठीक आहे. नद्या, नदीचं कसं होतं? नदी आहे. हे काय सामान्य नाम आहे. पण हिचं नद्या होतं हे. ठीक आहे. तसं सचिन म्हटलं तर याचं अनेक वचन होईल का? सचिन हे विशेष नाव आहे तर सचिनचं अनेक वचन होईल का? नाही होणार. त्यामुळे सामान्य नामाचं अनेक वचन होतं हे लक्षात ठेवा मित्रांनो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न बघा, इम्पॉर्टंट प्रश्न आहे. ज्या वस्तूंना डोळ्यांनी पाहता येत नाही, कल्पनेने जाणलेल्या गुण, अवस्था व कृती यांना काय म्हणतात? भाववाचक नाम म्हणतात. ज्या वस्तूंना आपण डोळ्याने पाहू शकत नाही, कल्पनेने जाणलेल्या गुण, अवस्था व कृती यांना काय म्हणतात? भाववाचक नाम म्हणतात मित्रांनो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. माणुसकी या शब्दाचा कोणत्या नामाचा प्रकार आहे? माणुसकी काय म्हटलं आहे? माणुसकी कुठला आहे? तर माणुसकी या शब्दाचा कोणत्या नामाचा प्रकार आहे? तर यामध्ये सामान्य नामसुद्धा नाही आहे माणुसकी. ठीक आहे. विशेष नामसुद्धा नाही आहे, सर्वसामान्य नामसुद्धा नाही आहे. तर याचं योग्य आन्सर आहे वरीलपैकी एकही नाही. कारण माणुसकी म्हणजेच भाववाचक नाव आहे. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा.